श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. संत सज्जन हो, मागच्या भागामध्ये आपण राजा पृथूची माहिती पाहिली. त्याने केलेली शेती सुधारणा, पाण्याची व्यवस्था, वसाहतींची निर्मिती, कायदा आणि सुव्यवस्था याची घेतलेली काळजी ही वाखाणण्याजोगी होती. आणि प्राचीन काळात जे राज्यकर्ते झाले त्याच्यात पृथू हा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता याच्यासाठी आहे की त्याने सर्व आर्थिक व्यवस्था जिच्यावर अवलंबून असते त्या शेती सुधारणेच्या कार्यक्रमाला महत्त्व दिलं. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला. पृथू हा पुढे विष्णुलोकाला निघून गेला, त्याची पत्नी आर्चीसहित. आणि पृथूनंतर त्याच्या सिंहासनावर, राजसिंहासनावर त्याचा पुत्र विजिताश्व, ज्याने इंद्राच्या ताब्यातून यज्ञाचा अश्व आणला होता, तो हा राजा झाला. त्याचा आपल्या बंधूंवर फार प्रेम होतं. त्याने आपले 4 जे बंधू होते त्या 4 बंधूंना 4 दिशांचं राज्य वाटून दिलं. हरियाक्ष नावाचा जो त्याचा बंधू होता त्याला पूर्वेकडे त्याने अधिपती नेमलं. त्यानंतर वृकाला पश्चिमेकडे, धूम्रकेशाला दक्षिणेकडे आणि द्रविणाला उत्तरेकडचा अधिपती त्याने नेमलं. या विजिताक्षाला जेव्हा इंद्र हा अश्व घेऊन पळत होता, प्रारंभी विजिताक्ष हा परत आला, परंतु आत्रींच्या सूचनेनुसार परत तो गेला. तेव्हा इंद्रात आणि त्याच्यामध्ये जी लढाई झाली किंवा झटापटी झाली, इंद्र अश्व सोडून चालला गेला. नंतर त्याच इंद्राने या विजिताक्षाला अंतर्धान होण्याची एक विद्या शिकवली होती, म्हणजे अदृश्य होण्याची विद्या शिकवली होती. आणि तेव्हापासून त्याला अंतर्धान हे नावसुद्धा प्राप्त झालं होतं. त्याची पत्नी शिखंडीने याला जी मुलं होती त्या मुलांना अग्नीची नावं दिलेली होती, पावक, पवमान, शुची वगैरे. आता ही अग्नीची नावं याच्यासाठी की वशिष्ठाने पूर्वकाळी अग्नीला शाप दिला होता आणि त्या अग्नीनेच मुलांच्या रूपामध्ये या विजिताक्षाच्या उदरी जन्म घेतला होता. या विजिताक्षाला आणखी एक पत्नी होती, तिचं नाव नभस्रुती असं होतं आणि तिच्यापासून त्याला हविर्धान नावाचा पुत्र प्राप्त झाला होता. आता विजिताक्ष राज्यकारभार करू लागला, परंतु राज्यकारभारात त्याचं मन रमेना. तो सहिष्णू वृत्तीचा होता, त्यामुळे दंड देणं, इतर काही कारभार करणं, कर घेणं, शिक्षा करणं कोणाला, ही कामं त्याला आवडत नव्हती. त्याचा मुळात तो पिंड नव्हता. मग त्याने एक दिवशी यातून मुक्त होण्यासाठी एक यज्ञ केला आणि यज्ञामध्येच त्यांनी जी दीक्षा घेतली होती त्याच वेळेस त्यांनी सर्वसंग परित्याग करीत त्याने सर्वस्वाचा त्याग केला आणि विष्णूची आराधना करीत तो विष्णुपदाला जाऊन पोचला. आता हा जो विजिताश्व होता याला नभस्वती नावाची जी पत्नी होती दुसरी, तिच्यापासून हविर्धान नावाचा पुत्र झाला होता. त्या हविर्धानाला 6 पुत्र होते. त्यापैकी बर्हिषद हा जो होता हा यज्ञकर्मात फार प्रवीण होता, योगाचा त्याचा चांगला अभ्यास होता आणि त्याने प्रजापतीचं पदसुद्धा प्राप्त केलेलं होतं. त्याने खूप यज्ञ केले होते, पुष्कळ यज्ञ केले होते, म्हणूनच त्याला प्राचीन बर्ही हे नाव प्राप्त झालं होतं. या प्राचीन बर्हीची पत्नीचं नाव शतद्रुती असं होतं आणि ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून ही समुद्राची कन्या या प्राचीन बर्हीला देण्यात आली होती. तिला 10 पुत्र होते. म्हणजे प्राचीन बर्ही आणि शतद्रुती यांच्यापासून 10 पुत्र निर्माण झाले. ते अतिशय धार्मिक होते, धर्माचं आचरण करण्यात अतिशय श्रेष्ठ होते. आणि हा प्राचीन बर्ही, परंतु ते थोडे संसाराकडे उदास होते. प्राचीन बर्ही त्यांना संसार कसा करावा, संसार हा केला पाहिजे, संतती निर्माण केली पाहिजे,
कृतकृत्यता या गृहस्थाश्रमातच मिळते अशा प्रकारचा तो त्यांना शिकवत होता. परंतु त्यांना त्याच्यात काही रस नव्हता आणि संसारामध्ये यावं हे त्यांना वाटत नव्हतं. म्हणून त्या 10 जणांनी, ते 10 जरी बंधू असले तरी अत्यंत एकमेकाशी अत्यंत निगडीत आणि जीवाभावाचं जीवन जगत होते. त्यांनी तपश्चर्या करायचं ठरवलं आणि ती तपश्चर्या समुद्रात करावी, समुद्राच्या जलात उभं राहून ती तपश्चर्या करावी असं त्यांनी मनोमन ठरवलेलं होतं. जेव्हा ते तप करायला निघाले तेव्हा त्यांना रस्त्यामध्ये किंवा मार्गामध्ये एक सुंदर आणि रमणीय असं सरोवर लागलं. सुंदर पशुपक्षी, फुले, वेली, फळे, डुंगे इत्यादींनी ते सरोवर, आजूबाजूला या सर्व वस्तू होत्या त्यामुळे अत्यंत सुशोभित दिसत होतं. सरोवराची शोभा ते तन्मयतेने पाहत होते. काय सुंदर आणि रमणीय सरोवर आहे. तो एक चमत्कार घडला. त्या सरोवरातून आपल्या अनुयायांसह भगवान शिव वरती येत आहे असं त्याला दृश्य दिसलं. भगवान शिव जेव्हा वरती आले तेव्हा त्यांनी नमस्कार केला. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, तस्मै नकाराय नमः शिवाय. अत्यंत दैदिप्यमान असं शरीर भगवान शिवांचं, नीलकंठ, 3 नेत्र, पिंगट जटाभार पुस्तकावर, दृष्टीमध्ये कृपापूर्ण अशी ती दृष्टी, हाताची त्यांनी आशीर्वादपर आशिष मुद्रा त्यांची होती. आजूबाजूला त्यांच्या भोवती गंधर्व मधुर आणि मंद स्वरामध्ये गीत गायन करत होती. त्यांचं ते सुंदर स्वरूप, त्यांचं रूप, त्या ज्या सरोवरावर जे जल पसरलेलं होतं त्या जलावर भगवान शिवाच्या शरीरातून जे दिव्य तेज पडत होतं ते दिव्य तेज त्या सरोवरावर होतं. सरोवराच्या जलावर आणि त्या सरोवराच्या जलाला एक सोनेरी असा रंग प्राप्त झाला होता. पिवळे तांबूस ऊन पसरे चौफेर सोनेरी किरण त्या जलावर भगवान शिवाच्या शरीरातून होत होते. अत्यंत सुंदर असा देखावा तो पाहिला. प्रचेताश्चर्याने मुग्ध झाले. त्यांनी त्यांना प्रणाम केला. भगवान शिवांना प्रार्थना केली. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देख ता प्रत्यक्ष, शिवा देख ता प्रत्यक्ष, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव, निवारी कळी काळाचा भेव, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्या 10 प्रचेता त्यांचं नाव, त्या 10चंही नाव एकच आहे. त्यांनी आपले हात जोडले. भगवान शिवांना पाहून त्यांनी आपली मस्तक नम्र केली. आजूबाजूला जे पशुपक्षी झाडांवर विहार करीत होते त्यांनी हा देखावा पाहिला, हा सोहळा पाहिला. प्रचेता वंदन करीत आहे. भगवान शिव कृपादृष्टीने त्यांच्याकडे पाहत आहे. आशिष मुद्रा आहे. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कुतूहलाने ते एकटक पाहू लागले. त्याने आपलं कुंजन, आपली किलबिलही थांबवली. इतका सुंदर हा विषय त्या ठिकाणी उभा राहिला होता. भगवान त्या जलावरून हळूहळू
काठावर आले. त्यांची सुंदर गंभीर मधुर असं संथ आवाजात त्यांनी संबोधलं. राजकुमारांना म्हणजे या प्रचेतांना सांगितलं, हे प्राचीन बहिर पुत्रांनो, प्रचेतांनो, तुमचं कल्याण असो. तुमच्या मनातील सर्व इच्छा मला विदित आहे. अंतरीची घेतो गुढी परी पाहे जुडी भावाची. आणि तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी तुम्हाला हे दर्शन दिलेलं आहे. जो कोणी भगवान विष्णूला, भगवान श्रीकृष्णाला, वासुदेवाला शरण जातो तो मला अत्यंत प्रिय आहे. शिवलोक हा धर्माचरण करणाऱ्याला शिवलोक प्राप्त होतं. पण अशा प्रकारचे धर्माचरण, अनेक प्रकारचे धर्माचरण करून पुण्य प्राप्त करून शिवलोकाला येतात. परंतु जे वासुदेवाला शरण जातात ते मृत्यूनंतर विष्णू लोकाला जातात. जसे मला विष्णू भक्त प्रिय आहेत तसा मीही त्यांना प्रिय आहे. भगवान विष्णूचे स्तोत्र यांनी त्यांना सांगितलं. प्रचेतांना सांगितलं की तुम्ही या भगवान विष्णूंचं स्तोत्र पठन करा. या स्तोत्राच्या माध्यमातून भगवंताची उपासना करा. नमः पंकजनाभाय भूत सूक्ष्मेंद्रियात्मने वासुदेवाय शांताय कूटस्थाय सरोचिषे संकर्षणाय सूक्ष्माय दुरंतायंतकाय च नमो विश्वप्रबोधाय प्रद्युम्नाय अंतरात्मने नमो अनिरुद्धाय ऋषिकेशेन्द्रियात्मने नमः परमहंसाय पूर्णाय निभृतात्मने. श्रीमद भागवताच्या चतुर्थ स्कंदामध्ये हे स्तोत्र आहे जे भगवान विष्णूसाठी किंवा भगवान विष्णूची स्तुती करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी भगवान शिवानी हे प्रचेतांना कथन केलेलं आहे. याला रुद्रगीत असंही म्हटलं जातं. आणि या स्तोत्राने भगवंताची उपासना करावी अशा प्रकारे त्यांनी ते स्तोत्र त्यांना कथन केलं. विष्णूचं जे स्वरूप त्याच्यात वर्णन केलेलं स्तोत्रामध्ये ते आपण थोडंसं पाहू. भगवान विष्णू घनश्याम चतुर्भुज असं मनोहर ते रूप आहे. सुंदर मुख कमल आहे. डोक्यावर किरीट नवरत्नांचा, विशाल असं कपाळ, धनुष्याकृती अशा भुवया, सरळ सुंदर नासिका, कमल नेत्रात कमलपत्राप्रमाणे त्यांची ती नेत्रकमल, अत्यंत सुंदरसे कपोल, त्याच्यावर गुलाबी रंगाची छटा, सुंदर ओठ, ओठावर डाळिंबाची दाणी सुरडली आहेत की काय, पिळली आहेत काय असा भास पाहणाऱ्याला व्हावा. सुंदरच्या दंतपंक्ती, शंखासारखा कंठ, छान असे सिंहासारखे स्कंध, वक्षस्थळ, वक्षस्थळावर भगवान एक अलंकार धारण करतात. तो म्हणजे त्यांच्या वक्षस्थळावर भृगु ऋषीचे पदचिन्ह ते अखंड धारण करतात. गळ्यात कौस्तुभ माळा, वैजयंती माळा, तुळशीच्या माळा, नवरत्नांच्या माळा, हातामध्ये बाजूबंद, कमरेला मेखला, सुंदरसा पितांबर, अत्यंत तेजस्वी सुवर्ण रंगाचा तो पितांबर, गळ्यामधून थेट गुडघ्यापर्यंत असलेलं ते उत्तरीय, चारी हातामध्ये शंख चक्र गदा पद्म, सुंदरसं मुख कमल, चरणकमल, चरणकमलाच्या त्या दाही बोटांवर असं दिसत होतं तिची नखांची शोभा म्हणजे जणू काही मोती असावे तसे चमकदार नख. आणि ते पाहिल्यानंतर हे जे पाहिलं त्यामुळे अत्यंत सुंदर असं त्या भगवंताचं स्वरूप हे पाहिलं. आणि त्या भगवंताच्या दिव्य विग्रहाच्या आकाशगंगेमध्ये असंख्य असे प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसत होते. काय त्याचं वर्णन करावं. राजच सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मावट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती,
मकर कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळी कासे सोनसळा पांघरे पाटोळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाईयानो सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया असं ते भगवंताचं स्वरूप विलोभनीय असं स्वरूप सुंदर शेषा समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. आणि भक्ताच्या हृदयाला अत्यंत आनंद देणारं संतोष देणारं ते स्वरूप या प्रचेतांनी पाहिलं आणि सांगितलं, भगवान आम्हाला तुम्ही प्रसन्न असाल तर आम्हाला काय द्या, तर भगवत भक्तांचा संतांचा सहवास आम्हाला द्या. मागणे ते का तुझ प्रती आहे, देशील तरी पाय पांडुरंगा. या संतासी निर्वी हेच मत देई, अनेक तुझे न काही मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या. हे भगवंता तूच आमचा आधार आहेस आणि तूच आमचा अंतिम स्थान आहे. यत्कत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवान शंकरांनी जे प्रचेतांना हे विष्णू स्तोत्र सांगितलंय त्याचं ध्यान मनन पठण करण्यास सांगितलं. या स्तोत्राच्या पठणाने भगवान विष्णू हे प्रसन्न होतात, भक्ताला आशीर्वाद देतात. अशा प्रकारचं हे दिव्य स्तोत्र भागवतामध्ये आहे. त्यानंतर हळूहळू भगवान शिवांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते हळूहळू अंतर्धान पावले. भगवान शंकराच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी समुद्र तीरावर ते प्रचेतस गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी घोर तपश्चर्या केली. विष्णूचं साकार सगुण साकार स्वरूपाचं दर्शन घेतलं, त्या स्वरूपात रमले आणि त्यांना भाव समाधी लागली. समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती. समाधी साधन संजीवन नाम. विदुराला प्रचेतांची कथा मैत्रेय ऋषी सांगतायत. आता प्रचेत हे तपश्चर्या करते आहेत आणि त्यांचा पिता प्राचीन बर्ही हा मात्र कर्मकांडातच रमलेला होता. त्याच्याकडून अजून प्रपंच सोडण्याची त्याची इच्छा नव्हती. तो प्रपंचात गुंतून पडलेला होता. एकदा नारद त्याच्याकडे आले. नारदाने सांगितलं, राजा किती दिवस कर्मकांड करशील? कर्मकांडाने तुझं कोणतं कल्याण होईल? ठीक आहे, काही दिवस कर्मकांड आवश्यक आहे, पण कर्मकांडाचाही एक दिवशी त्याग केला पाहिजे. कर्मकांडाने परमानंदाची प्राप्ती होत नसते. कर्मकांड त्यासाठी अपुरे आहे. म्हणून तू भक्ती कर. एकदा असंच अक्कलकोट स्वामी महाराजांनी एक भक्त त्यांचा पार्थिव लिंगाची सारखी पूजा करीत असे. एक दिवशी महाराज गेले तेव्हा त्यांनी सांगितले, पार्थिव लिंगाची त्याची पूजा चालली होती, ते महादेव बनवायचे मातीचे चिखलाचे. तेव्हा महाराज बोलले, अरे किती दिवस हा चिखलची वडशी? प्रारंभी ठीक आहे, पण पुढे नाही. सांगायचं तात्पर्य असं, कर्मकांडात राहू नका, भक्ती मार्गाला लागा. तरी जडजडोनी पहिला निघ ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावसी अव्यंगनित धाम माझे. राजालाही वाटलं बरोबर आहे, किती दिवस आपण कर्मकांड करणार? हा यज्ञ कर, ते कर्म कर, ही पूजा कर, हे सतत चालू आहे, परंतु आपली याच्यातून सुटका झाली पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं, मुनिवर तुम्हीच आता मला ज्ञान द्या. सदा कदा यज्ञविधी उपासना यांचेच विचार माझ्या डोक्यात चालू असतात. काही लोक तर वर्षभर त्या कर्मकांडात आणि पूजापाठमध्ये अटकलेले असतात.
हे पारायण झालं की ते पारायण, ते पारायण झालं की ते पारायण, त्याच्यानंतर पुन्हा हे अनुष्ठान, पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा वेगळं अनुष्ठान, चैन नाही. आणि त्यामुळे त्यांचं ते कर्मकांड सफल होत नाही. त्यातून मला काही बाहेर पडता येत नाही. राजा सांगतायत, स्त्री पुत्र धनधान्य घरदार याच्यातच माझा जीव आणि मन अटकून पडलेलं आहे. आता याच्यातून बाहेर कसं पडावं? जया परमार्थाची चाड त्याने सांडावेली गाड, भजनाची धरुणी आवड. नाम स्मरावे, सांडी मांडी परते टाकी, राम नाम नित्य गोकी, मोक्ष येईल मग सुखी, नाम जपता आदरे, सांडी मांडी परते टाकी, रामकृष्ण नाम गोकी. रामकृष्ण रामकृष्ण हरी, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जीवाचा आता या मुख्य. त्या नामस्मरणात दंगवा. राजा तू यज्ञ करतोस, नारद सांगताय. प्रत्येक यज्ञामध्ये जीव हिंसा करतोयस, किती पशु मारले याची काही गणना आहे का? हे कधी पाहिलं आहे का तू? नारदाने सांगितलं, राजा वरती पहा आकाशात, काय आहे तिथे? अरे तू ज्या पशूंची यज्ञासाठी हत्या केलेली आहे ना, ते वरती टपून बसलेले आहे. त्यांची ती धारदार शिंग पहा. आणि तू केव्हा वरती येशील मृत्यूनंतर, तुला ते त्यांच्या तीक्ष्ण अशा शिंगाने भोकसतील, तुला जखमी करतील, कारण तेही तुझा बदला घेण्यासाठी टपून आहे. तेव्हा राजा ही हिंसा थांबव, यज्ञासाठी होणारी हिंसा थांबव, पशु हत्या थांबव, असा नारदांनी त्या प्राचीन बहिणीला हा उपदेश केला. राजाच्या मनावर परिणाम झाला. तो विचार करू लागला की खरंच मी किती पशु मारले आणि याच्याने काय साधलं? केवळ देहवादी राहिल्यामुळेच मी हे सर्व कर्मकांड करतो आहे. मी प्रपंचात रमून गेलेलो आहे. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले आणि नारदांनी आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्याला एक पुन्हा कथा कथन केली आहे, कथा सांगितली आहे. ती कथा आहे पुरंजन राजाची. पूर्वी पुरंजन नावाचा एक राजा होता. राजा ऐक, मी काय सांगतोय. त्याचा अविज्ञात नावाचा एक मित्र होता. पण तो अविज्ञात मित्र काय काम करतो याविषयी त्या राजाला काहीही पत्ता नव्हता. एकदा तो पुरंजन राजा, त्याला राहायला नगर पाहिजे होतं, जागा पाहिजे होती. तो सारा जगभर हिंडला, पण त्याला काही चांगलीशी जागा भेटली नाही. त्याला असं वाटायचं की मी चांगले चांगले भोग भोगले पाहिजे, त्यासाठी नगर चांगलं पाहिजे, चांगली जागा पाहिजे. पण त्याला तसं काही मिळालं नाही. तो नगराचा शोध घेतोय, चांगल्या जागेचा शोध घेतोय, फिरत राहिला. आणि असा फिरता फिरता तो एकदा हिमालयाच्या दक्षिणेस आला. तिथे त्याला एक मोठा महाल दिसला. त्या महालाला 9 द्वार होती, 9 प्रवेशद्वार होती, महाद्वार होती. ते नगर फार सुंदर होतं. चारी बाजूंना कोट होता, बाग बगीचे सुंदर होते, खंदक, बुरुज, तलाव, राजद्वारे, सुवर्णकमळांनी सुशोभित अशी आजूबाजूला वनश्री होती. सोने चांदी रत्नजडित असे वाडे त्या राजवाड्याच्या अवतीभोवती होते. सभाभवन होती, क्रीडा भवन होती, विश्राम स्थानं होती. एकूण एक सोयी त्या नगरामध्ये, त्या राजवाड्यामध्ये होत्या. नगराच्या बाहेर वेलींनी, लता वृक्षांनी नटलेली उपवने होती, सरोवरे होती. सरोवरांच्या काठावर सुंदरशी वसंत वायूची अशी सारखी दरवळ होती. ती वायू, भुंगे, तिथला सुगंध, याचं वर्णन काय करावं. अतिशय सुंदर असं ते ठिकाण होतं. आणि तो पुरंजन राजा तिथे शिरला. ते निसर्ग वैभव त्याला मोहून टाकणार होतं. राजा संचार करू लागला, इकडे तिकडे फिरू लागला. ही आहे का कोणी याच्यात?
आणि त्याला अचानक एका पालखीमधून, शिविकेमधून एक सुंदर स्त्री येताना त्यांनी पाहिली. तिने नुकताच किशोर वयातून तारुण्यामध्ये प्रवेश केलेला होता. तिचं ते सौंदर्य मंत्रमुग्ध करणारं होतं. ती स्त्री म्हणजे मृगनयना रसिक मोहिनी असं तिचं वर्णन करावं लागेल. इतकी सुंदर अशी ती तरुणी राजाने पाहिली आणि ती वर शोधायला निघाली होती. तिच्याबरोबर उत्कृष्ट असे 10 सेवक होते. त्या सेवकांच्या सेवेला आणखी इतरही सेविका होत्या. तिची पालखी पुढे चाललेली होती. त्या पालखीच्या पुढे एक नाग, त्याचं नाव प्रजागर होतं. तो अर्ध्या कमरेवर म्हणजे उंच फणा करून पुढे सरपटत चाललेला होता. त्याच्या जिभाबाहेर सळसळत होत्या. त्या स्त्रीचं अप्रतिम सौंदर्य पाहिलं राजा चकित झाला, मोहित झाला. तिनेही राजाला पाहिलं. ती थोडी पुढे चालून आली. राजाही पुढे तिच्याकडे 2 पावलं गेला. तिची चौकशी केली. विचारलं, कोण आहेस, कुठून आली, हे सेवकगण कोण आहेत? तो निरनिराळ्या प्रकारे तर्क करू लागला. हा पुरंजन राजा, ही लक्ष्मी तर नाही ना, इंद्राणी तर नाही ना, किंवा पार्वती तर नव्हे ना, असा तो विचार करतोय. त्याने तिला सांगितलं, हे कमललोचनी, हे मृगनयनी, कोण आहेस तू? तू जमिनीवरून चालत येत आहे. याचा अर्थ तू निश्चित देवता नाही. तर देवतांचे पाय जमिनीवर लागत नाही. ती जमिनीवर चालत होती म्हणून तू देवता नाहीस. आणि तू कोणाचा शोध या रानामध्ये किंवा या वनामध्ये घेत आहे? तर राजाचं मन जडलं. राजा तिच्याकडे मोहित झाला. काही हो, परंतु ही प्राप्तच झाली पाहिजे असा राजाच्या मनाने ठाम निश्चय केला. राजा अक्षरशः वेडा झाला. तो योग खरा हट योग, प्रीतीचा रोग जडला जयाला. त्याला प्रीतीचा, तिच्या आंतरिक ओढीचा तो घायाळ झाला. तिच्या मृग नयनाच्या कटाक्षांमुळे. राजाने स्वतःहून विचारलं की तू माझ्याबरोबर इथे राहशील का? अगं, मी वीर आहे, पराक्रमी आहे, राजा आहे, आणि खरं सांगू का, तू मला पहिल्याच नजरेमध्ये जिंकून घेतलं आहे. आणि मला तर आता असं वाटतं की मी आता तुझ्याशिवाय जगू शकत नाही. अशा प्रकारे राजाने तिला, त्या तरुणीला सांगितलं. तिनेही सांगितलं, महाराज, जशी तुमची स्थिती आहे तशी माझीही स्थिती, मनोस्थिती तशी झालेली आहे. मला माझं नाव माहिती नाही, पण मला असं वाटतं, पहा, माझी अशी इच्छा आहे की आपण दोघांनी या राजवाड्यातच राहावं आणि गृहस्थाश्रम स्वीकारून सुखाने दिवस काढावेत. कारण धन्यो गृहस्थ आश्रम हा, म्हणून आपण गृहस्थी जीवन इथे जगूया. आता दोघांनी एकमेकांच्या विषयी ओढ दाखवली. ते दोघी तिथे राहू लागले आणि अनेक वर्षेपर्यंत ते मनसोक्त आनंद घेत राहिले. तो राजा, पुरंजन राजा, त्या नगरीच्या 9 द्वारातून विविध मित्रांकडे निरनिराळ्या देशात जाऊ लागला. त्या नगरीमध्येच 2 आंधळे असे त्याचे सल्लागार होते आणि एक त्याचा सचिव होता. हळूहळू संसाराला सुरुवात झाली. पुरंजन आणि ती स्त्री संसारात गढून गेले. राजा तिच्या पूर्ण अधीन झाला. ती जे करत असे तो राजा करीत असे. ती असली की हा असायचा, ती रडली की हा रडायचा, ती चालली की हा चालायचा, ती उठली की उठायचा, झोपली की झोपायचा. तुकाराम महाराजांचा याविषयी एक अभंग आहे. तुका म्हणे रांडीने केला गाढव, मना सवे धाव घेत असे. तो पूर्णपणे तिच्या अधीन झालेला होता. विदुर हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होता.
की नारद यांना का ही कथा सांगतायत. एक दिवशी पुरंजन आपल्या रथातून निघाला. त्याच्या रथाला 5 घोडे लावलेले होते आणि पंचप्रस्थ नावाच्या वनामध्ये तो मृगयेसाठी गेला. तो मृगयेसाठी म्हणजे शिकारीसाठी गेला. घरी येऊन पाहतो तर तिथे त्याची ती आवडती राणी नाही. त्यामुळे राजा घाबरला. ती रुसली असावी म्हणून तो तिची मनधरणी करू लागला. तिला प्रसन्नतेने करून घेतलं आणि सर्व प्रकारचा पुन्हा तो संसार भोगू लागला. या संसारात त्याला अनेक पुत्र पौत्र झालं. आनंदाचा संसार हळूहळू ओसरत चालला. परिस्थिती बदलली आणि एक दिवशी चंडवेग नावाच्या गंधर्वाने त्याच्या नगरावर चढाई केली. त्या गंधर्वाचे 360 सेवक होते. शुक्ल आणि कृष्ण या त्यांच्या गंधर्वीने एकदमच त्या राजाच्या नगरावर त्या चंडवेगाने हल्ला केला. तो जो पुढे 5 फण्याचा नाग होता प्रजागर, त्याने पुष्कळ वेळ तो जो हल्ला होता त्यांचा अडवण्याचा प्रयत्न केला. इथेच एक अजून सांगायचं म्हणजे काल नावाचा जो पुरुष आहे त्याची जरा नावाची एक कन्या आहे. आणि ही जरा ही माणसावर सतत अशी अटॅक करत असते, हल्ले करीत असते. त्या जरेला प्रज्वर या नावाचा तिचा भाऊ आहे. तेव्हा त्या जरेने सुद्धा राजाला घेरलं. ते सर्वच्या सर्व मिळून त्या पुरंजनना राजाच्या नगरीवर त्यांनी हल्ला केला. नगरी उद्ध्वस्त केली. पुरंजरही आता वृद्ध आणि जर्जर होऊ लागला. नगरात सर्व ठिकाणी हल्लोळ लागला. प्रजागराचा इलाज चालेना. सर्वत्र दाह होऊ लागला. त्या चंडवेगाने सगळीकडे आगी लावल्या. नगराची त्यांनी पाठझड सुरू केली. अनेक मृत कोसळून पडले आणि एक दिवशी राजाचा शेवट झाला. तो राजा काही काळाने विदर्भ राजाची कन्या म्हणून जन्माला आला. ज्याचं नाव आधीचं प्रभंजन होतं. विदर्भ राजाची कन्या म्हणून जन्माला आला. त्या राजाने त्या कन्येचं लग्न मलयध्वज नावाच्या राजाशी केलं. पुढेही त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचाही संसार सुरू झाला. पुढे हा राजाही मृत्यू पावला आणि ती त्याची राणी विदर्भ राजाची कन्या ही शोक करू लागली. आणि तेव्हा तिथे एक आत्मज्ञानी सत्वशील धीर संपन्न पुरुष आला आणि त्याने तिला समजूत घालायला सुरुवात केली. अगे राणी, तू कशाला शोक करतेस? तुझा पूर्वजन्म आठव. तू खरोखर या विदर्भ राजाची कन्या आणि मलयध्वज नावाच्या राजाची स्त्री होतीस का? नाही, तर तू पूर्वजन्मी पुरंजन नावाचा राजा होता. परंतु तुझं संसारातच चित्त अटकल्यामुळे तुला हा जन्म घ्यावा लागला. तू शोक करू नको. शरीर आणि शरीराचे भोग हे नश्वर असतात. हे तुला आता समजून चुकलं असेल. इंद्रियांची जी उपवने आहेत, विषय आहेत, तू लक्षात घे. ही रूपक कथा आहे. विचार कर. ज्याला तू पती समजते तो पती नाही. नारदांनी ही रूपक कथा सांगितली आहे. असं म्हटलं जातं, आकर जो चली जाती है उसे जवानी कहते, जवानी तो जवानी छे, आकर जो कभी जाता नहीं उसे बुढ़ापा कहते हैं. म्हातारपणे कधीही परत जात नाही. दिवसेदिवस ते अधिक होत जातं किंवा म्हातारपण हे जास्त मनुष्याला जरा जर्जर करत असतं. आता पुरंजन म्हणजे काय? पुरंजन म्हणजे जीव आहे आणि हे जे शरीर आहे हे नगर आहे.
आता या जीवाने अनेक नगरे पाहिली की आपल्याला राहायला कुठे जागा आहे, त्याला चांगलं नगर पाहिजे होतं. म्हणजे अनेक प्राण्यांची शरीरं, काही प्राण्यांना 2 पाय, काहींना 4 पाय आहे, कुणाला 6 पाय आहे, कुणाला अनेक असे पाय आहेत. असे शरीर म्हणजेच ही नगरं आहेत. पण पुरंजनाला ती नको होती. सर्वात उत्तम नगर म्हणजे कोणतं? उत्तम शरीर कोणतं? तर मानवी शरीर. हे मानवी शरीर हे सर्वात उत्तम आहे. तेव्हा या शरीरात या जीवाने प्रवेश केला. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषुले, शरीरे साध्य होय केले परब्रह्म, शरीर दुःखाचे माहेर, शरीर रोगाचे कोठार, नाही अपवित्र शरीराईचे, शरीर उत्तम चांगले. शरीराच्या या 2 बाजू आहे. शरीर उत्तमही आहे, चांगलंही आहे. शरीर हे दुःखाचंही भांडार आहे, रोगाचं कोठार आहे, आणि शरीरा इतका पवित्र काही नाही. परंतु याच शरीराचा आपण आपल्याला सदुपयोग करून घ्यायचा की दुरुपयोग करून घ्यायचा, त्या जीवाने ठरवायचा आहे. त्या जीवाची पत्नी म्हणजे बुद्धी आहे. आणि बुद्धीचे संतान म्हणजे काय? अहंकार, ममता हे त्या बुद्धीचे संतान आहे. जीव हा बुद्धीचा आधार घेऊन निरनिराळ्या इंद्रियाद्वारे विषय सेवत असतो. आणि या बुद्धीचे जे मित्र आहेत ते मित्र म्हणजे इंद्रिय आहे. बुद्धी या मित्रांच्या साह्याने म्हणजेच इंद्रियाच्या साह्याने हा जीव सुख भोगतो. निरनिराळ्या ज्या वृत्ती आहेत, मनोवृत्ती, त्या बुद्धीच्या सख्या म्हणजे मैत्रिणी आहेत. पंचविषय म्हणजेच हा पांचाल देश आहे. आणि कान, नाक, डोळे वगैरे हे जे 9 द्वार आहेत, ते 9 द्वार शरीराची 9 द्वार म्हणजे महालाची 9 द्वार आहेत. या 9 द्वाराच्या द्वारे जीव हा सुख भोगण्याचा प्रयत्न करतो. आणि ही बुद्धिरूपी राणी त्या जीवावर हृदयात राहून आपलं वर्चस्व निर्माण करते. पण या सर्वांचा एक शत्रू आहे, तो म्हणजे काल. त्याला कुणाचीही दया येत नाही. राजा, तू शुद्धीवर ये. आणि ती कथा ऐकल्यानंतर त्या जीवाला जागृती आली. अशा प्रकारे त्या स्त्रीच्या म्हणजे विदर्भ कन्येच्या लक्षात आल्यानंतर तू हे सर्वस्वाचा त्याग कर. आणि राजा त्या भानावर आला. पुरंजन राजा जो आता सध्या स्त्रीच्या रूपात होता आणि त्याच्या ठिकाणी विरक्तीचा सूर्य उगवला. विरक्तीचा सूर्य उगवल्याबरोबर त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला. त्याचं जीवन सार त्याच्याने उजळून निघाले. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीमध्ये प्रकाशाची. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीमध्ये प्रकाशाची. तैसी आनंदा श्रोत्या आनंदाची दिवाळी करी. तसं हे पुरंजन आख्यान ज्यांनी ऐकलं आहे, ऐकताय, याच्यातून बोध घ्या आणि आपली आनंदाची दिवाळी आपण साजरी केली पाहिजे. करी या तिमिराचा नाश. नारदाकडून आत्मज्ञानाचा उपदेश त्यांना मिळाला. नारदाने ही कथा प्राचीन बर्हीला सांगितली. का? तर तो कर्मकांडामध्ये अटकून पडला होता. राजा, या कर्मकांडातून बाहेर निघ, संसाराचा त्याग कर, आपल्या जीवनाचं कल्याण करून घे. आणि ही त्या प्राचीन बर्हीने ती कथा ऐकली. त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. पुरंजनाच्या या रूपक कथेतून त्याने बोध घेतला. तो कपिलाश्रमात गेला आणि त्याने निवृत्त होऊन श्रीहरिचरणाचं ध्यान धरलं. तो भजन करू लागला. राजा, आता तू काय कर? भजुमन रामचरण सुखदाई, भजुमन रामचरण सुखदाई, जिस चरण से निकसी सुरसरी, शंकर जटा समाई, भजुमन रामचरण सुखदाई, भजुमन राम चरण सुखदाई. रामचरणाचं भजन कर.
श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम नवकंजलोचन कंजमुखकर कंजपद कुंजारणम गंधर्प अगणित अमित छबिनव नील नीरद सुंदरम पटपीत मानहु तडित रुचि सुचि नौमि जनकसु तावरम भजु दीनु बंधुदिनी शदानव दैत्य वंश निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणम अजानुभुज शर चापधर संग्रामजित खर दूषणम इति वदति तुलसी दास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कंज निवास कुरु कामादि खरदल गंजनम. विदुर ही कथा ऐकताय. विदुर भावमग्न झाले. अंतर्मनात विचार करू लागले की माणसाने किती लोभ धरावा, किती अपेक्षा ठेवावी या संसारापासून. एक ना एक दिवस आपण निवृत्त झालं पाहिजे. आपल्या स्वतःच्या मनाने निवृत्ती स्वीकारा. जबरदस्ती, बळजबरी आणि ज्याला आपण असं म्हणतो इच्छेविरुद्ध निवृत्ती स्वीकारू नका. आपण आपल्या मनाचीच तयारी अशी करा की जेव्हा निवृत्ती स्वीकारेल तेव्हा ती निवृत्ती नाही, तर प्रत्यक्ष निवृत्तनाथाने जी अनुभव घेतला आहे, अनुभूती घेतली आहे, ती नाथपंथीचा संकेतू जीवाशिवाचा ऐक्य, प्रपंचापासून निवृत्ती ही जर झाली तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. या साधू संतांनी जे काही सुख अनुभवलं ते सुख आपण घेऊ आणि त्यांनी जो सुखाचा मार्ग सांगितला आहे तो सुखाचा मार्ग म्हणजे ईश्वरी नामस्मरण. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.